मागील अनेक दिवसांपासून शिक्षकांचे धरणे आंदोलन चालू, अद्यापही सरकारचे मात्र दुर्लक्ष। नांदेड जिल्हा मध्यवर्ती व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 19 दिवसांपासून जुनी पेन्शन योजना लागू करावी तसंच विविध मागण्यांसाठी राज्य सरकारचा निषेध नोंदवत धरणे आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या। जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न मार्गी लावावा असं त्यांची मागणी आहे। बाईट संजय शिप आयोजित केलेला आहे। खऱ्या अर्थाने जे काही विनाअनुदानित आमच्या शाळा आहेत, शिक्षक बांधव आहेत, यांच्या ज्या अनुदानाचा जो काही आदेश आहे तो अद्याप निर्गमित झालेला नाही आहे। त्या विरोधात आम्ही या ठिकाणी संपूर्ण राज्यभर धरणे आंदोलन करत आहोत। एवढंच नव्हे तर जे काही विनाअनुदानित काळातील शिक्षकांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सुटावेत आणि एवढंच नाही तर जुनी पेन्शन योजनेचा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे, तो देखील सुटावा। या माध्यमातून त्याचबरोबर 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा शासन निर्णय आहे तो रद्द करावा आणि शाळा तिथे मुख्याध्यापक हे या ठिकाणी धोरण अवलंबावं। या माध्यमातून आम्ही हे आज धरणे आंदोलन या ठिकाणी विविध संघटनेच्या माध्यमातून सगळे एकत्र येऊन आणि आम्ही सगळे बांधव सोबत आहोत आणि विनाअनुदानित कृती समितीचं जे 19 दिवसापासूनचं या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्याला पाठिंबा दर्शवत आम्ही या ठिकाणी आज धरणे आंदोलन केलेलं आहे। संजय निरूपण यांना राजकीय समज कमी आहे असा टोला अखिलेश यादव यांनी लावलाय। अखिलेश यादव संजय निरूपणवर बोलताना म्हणाले, संजय निरूपण याची राजकीय समज कमी आहे, त्यांना देशांतर्गत आणि परराष्ट्र व्यवहाराची कमी समज आहे, त्यामुळेच ते अशी बालिश विधाने करत आहेत। बांगलादेशची परिस्थिती सध्या भयानक आहे आणि परिस्थिती समजून बोलावं त्यांना ती गंभीरता नाहीये, त्यामुळे ते बोलत आहेत। बांगलादेश सोबत आमचे संबंध चांगले आहेत। तसंच अखिलेश यादव रस्त्यांच्या परिस्थितीवर बोलताना म्हणाले, मुंबई शहर सर्वात जास्त टॅक्स भरतो आणि त्याबद्दल काय मिळतं तर खड्डे। खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे हेच कळत नाहीये। याविषयी खासदार वर्षा गायकवाड यांनी आंदोलन केलं असल्याची माहिती। भारत ने मदद की थी तब जाके बांग्लादेश एक सार्वभौमिक राष्ट्र बन पाया था। रही बात वहाँ की परिस्थितियों को लेकर के इनकी हल्की टिप्पणी की, तो भारत एक लोकतांत्रिक देश है। भारत में सभी लोग मिलकर के भारत और इस देश के लोकतंत्र को बचाने का काम करते हैं। विपक्ष का होना किसी भी लोकतंत्र के लिए बहुत आवश्यक है। उसका जीता जागता और नया उदाहरण बांग्लादेश है कि बांग्लादेश में जब एक तरफ की सत्ता बनी तो जनता ने फिर उसे उखाड़ फेंका। भारत में सत्ता पक्ष भी है, उस पर नकेल कसने के लिए विपक्ष भी है। और जैसा कि आप सभी देख रहे हैं कि पिछले कई दिनों से संसद में हमारे आदरणीय नेता प्रतिपक्ष राहुल जी विपक्ष के द्वारा, इंडिया गठबंधन अलायंस के द्वारा सत्ता पक्ष की नकेल कस रहे हैं, उन्हें भारत की जनता के लिए काम करने पे मजबूर कर रहे हैं। लगातार रोड के गड्ढों को लेकर कांग्रेस रोड रास्ते पे उतरी हुई है, उस पर आपका क्या रिएक्शन? देखिए, मुंबई शहर सबसे ज़्यादा टैक्स देता है, एक मुंबई कर सबसे ज़्यादा टैक्स देता है भारत सरकार को और महाराष्ट्र सरकार को, लेकिन उसके बदले में उसे क्या मिलता है? उसके बदले में उसे मिलता है सड़क पे गड्ढे। ये तो इसी तरह हुआ कि आपने एसी में, ट्रेन में एसी का टिकट 2 टायर का बुक कराया और आपको जनरल डिब्बे में उठा के फेंक दिया, कैसा लगेगा? बुरा लगेगा। तो आज जो परिस्थिति मुंबई शहर की है कि सड़क में गड्ढे हैं कि गड्ढे में सड़क है, समझ नहीं आता। जो महाराष्ट्र की सरकार है वो बीएमसी के चुनाव नहीं करा रही है, इसलिए नहीं करा रही क्योंकि उसके जो लाडले कॉन्ट्रैक्टर्स हैं जिनको ब्लैकलिस्ट करती है, उसके बाद उनसे ही 30% कमीशन ज़्यादा लेती है, फिर उन्हीं को खड्डे भरने का काम देती है। तो इसके विरोध में मुंबई कांग्रेस, हमारी अध्यक्षा वर्षा गायकवाड़ जी के नेतृत्व में यूथ कांग्रेस सड़कों पर जो गड्ढे हैं उनको लेकर के यूनिक प्रोटेस्ट गड्ढा पेंट अभियान कर रही थी और वो अभी भी शुरू है। जहाँ जहाँ पर हमें गड्ढे मिलेंगे हम उसको पेंट करेंगे। उसके बाद बीएमसी की नाकामी को देखते हुए मुंबई यूथ कांग्रेस ने बीएमसी के जो वार्ड हैं, प्रभाग हैं, उनको ताला लगाने का काम लाडला खड्डा योजना के तहत शुरू किया है। शासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे तात्काळ थांबवावे असं रविकांत तुपकर म्हणाले।
सरकार कृषी पदवीधारकांना अजून किती दिवस नोकरी अभावी ताटकळत ठेवणार? 2021 मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना अजूनही नियुक्ती दिली नाही, त्यासाठी त्यांना आंदोलन करावे लागत आहे. ही अतिशय खेदाची बाब आहे. 2024 मध्ये नव्या भरतीसाठी कृषी मंत्र्यांनी अधिवेशनात 258 जागांना मंजुरी दिली होती, मात्र नवीन भरती घेतली जात नाही. पात्रता असूनही केवळ भरती घेतली जात नसल्याने युवकांमध्ये नैराश्य वाढत आहे. स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याची आत्महत्येचे उदाहरण असताना आणखी किती स्वप्नील लोणकर बनवणार? हे सरकार महाराष्ट्राच्या शेतकरी कुटुंबातील गोरगरीब युवकांच्या प्रती इतकं असंवेदनशील का वागत आहे? शासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळणे तात्काळ थांबवावे. 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये या जागांचा समावेश करावा. हे सरकार कृषी पदवीधारकांच्या भावनांशी खेळतंय. अन्यथा विद्यार्थ्यांना मुंबईत घेऊन मंत्रालयासमोर आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. समोर जात आहे कारण सरकार कृषी पदवीधारकांच्या भावनांशी खेळत आहे. 2021 साली कृषी पदवीधारकांची जी काही निवड झाली त्याच्या 2024 पर्यंत सुद्धा अजूनपर्यंत नियुक्त्या दिल्या गेलेल्या नाहीये. मागच्या अधिवेशनामध्ये कृषी मंत्र्यांनी 258 जागांसाठी मान्यता दिली, परंतु अजूनपर्यंत त्या 258 जागांसाठी जाहिरात सरकारने काढली नाही. त्यामुळे हे विद्यार्थी सध्या संभ्रमावस्थेत आहे. सरकार कृषी पदवीधारकांच्या भावनांशी खेळत आहे अशी भावना या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तयार झालेली आहे. सरकारला आमची विनंती आहे की तातडीनं सरकारने आता जी काय 25 ऑगस्टला राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होते आहे यामध्ये या 258 जागांचा समावेश करावा आणि या कृषी पदवीधारकांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे. कृषी पदवीधारकांच्या भावनांची जर का सरकार खेळण्याचा प्रयत्न करणार असेल आणि संयमाचा अंत बघणार असेल तर या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन मंत्रालयाच्या समोर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हे सरकारने ध्यानात ठेवावं. अडसूळ यांनी न्यायालयात गेलं पाहिजे, आम्ही त्यांच्यासोबत आहे असं बच्चू कडू म्हणाले. आमदार बच्चू कडू म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत आमचे 20 आमदार जर निवडून आले तर शेतकऱ्यांच्या हिताचे जर निर्णय झाले नाही तर मग आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती करू असा अर्थ होतो. कारण मुख्यमंत्र्यांना उचलायला तर 5-6 आमदार पाहिजे ना जास्त म्हणून लोकांना अपील केली होती. संपूर्ण महाराष्ट्रातील जनता संभाजीनगरला मोर्चाला येईल. 2.5 ते 3 लाख लोक येतील. भाजप हिंदुत्ववादी नारा देत असताना काँग्रेस जातीचे नारे देत असेल तर आम्ही शेतकरी, मजूर, दिव्यांग यांच्यासाठी मोर्चा आहे. तसंच त्यांनी राणा दाम्पत्यावर बोलताना म्हणाले, रवी राणा, नवनीत राणा यांच्या आरोपावर लक्ष देणे गरजेचे नाही. आमचा एक छोटा कार्यकर्ता राणा यांच्या आरोपाला उत्तर देईल असं बच्चू कडू यांनी टीका केली आहे. चामुंडा दिवस म्हणून आम्ही तेव्हा जाहीर करतोय आणि शेतकरी, दिव्यांग, मजुरांसाठी हा मोर्चा आहे. हा जाती धर्माच्या पलीकडे जाऊन भाजपा हिंदुत्वाचा नारा देत असताना काँग्रेस पुन्हा जातीचे नारे देत असेल तर आमचा शेतकरी, शेतमजुराचा नारा घेऊन आम्ही हा आक्रोश मोर्चा काढतो आहे 9 तारखेला. भाऊ, सध्या राणांचा दौरा चालू आहे, मेळघाटमध्ये आभार दौरा सुरू आहे. या दरम्यान तुमचे आमदार सहकारी राजकुमार पटेल यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत की आदिवासींचं रक्त राजकुमार पटेल यांनी केलेलं आहे. माझ्या पराभवाची सुपारी देखील राजकुमार पटेल यांनी घेतलेली आहेत. यापूर्वी राणा तुमच्यावर आरोप करत होते, आता मेळघाटात जाऊन आरोप पटेलांवर केले आहेत. कसं पाहता या राणांच्या आरोपाला? मला वाटतं त्या आरोपावर एवढं काही लक्ष देणं गरजेचं नाही. आमचा एक लहानसा कार्यकर्ता त्याच्यावर उत्तर देईन. भाऊ, एक शेवटचा प्रश्न आहे. आनंदराव अडसूळ पुन्हा एकदा न्यायालयात जाणार आहेत कारण नवनीत राणाच्या बाजूने जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला होता तो निकाल समाजासाठी घातक असल्याचं मत त्यांनी केलं. मला न्यायालयाकडून काही अपेक्षा नाही आहे. न्यायालय यंत्रणा अर्धी अधिक ढिसाळ झालेली आहे. तुम्ही सांगा, 4 तारखेला मला वाटते अर्ज भरणं होता. ज्या दिवशी अर्ज भरला त्या दिवशीच्या अर्ध्या तासा अगोदर जेव्हा निर्णय येतं आणि बावनकुळेजी म्हणतं का आमच्या बाजूनच निर्णय लागेल, तर मग न्यायालय व्यवस्था राहिली कुठे जिवंत? अविश्वास न्यायालयाच्या व्यवस्थेवर निर्माण होत चाललेला आहे. न्यायालयाकडे लोकांना मोठ्या अशा अपेक्षा ठेवून त्याची दर्जा, त्याचा मान सन्मान जो न्यायालयाचा ठेवत होते, माझ्यासारखासुद्धा न्यायालयाच्या बाबतीत बोलताना फार विचार करत होतो. पण आता आम्हाला तो विचार राहिला नाही, तो धाकही राहिला नाही. कारण न्यायालय अशा पद्धतीनं जर निर्णय देत असेल आणि ज्याच्यामुळं देशातल्या अनुसूचित खऱ्या जातीमधल्या ज्या लोकांवर परिणाम पडत असेल, जे शेड्यूल कास्ट आहे त्या लोकांवर या निर्णयाचा जर प्रभाव पडत असेल
तर त्याचा मोठा दुष्परिणाम येत्या काळात देशाला भोगावं लागेल. म्हणजे जातीत नसताना ते त्याच जातीतला आहे अशा पद्धतीचा निर्णय देऊन मोकळं होतं न्यायालय, आणि ते अर्ज भराच्या अर्धा तास अगोदर. एवढं टायमिंग न्यायालय कसं साध्य करतं मला माहीत नाही, संशयच आहे. जरूर अडसुळांनी वरच्या न्यायालयात गेलो पाहिजे, आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत राहू. अडसूळ 3 विधानसभेवर त्यांनी दावा केलेला आहे. बडनेरा असेल, तिवसा आणि दर्यापूर 3 मतदारसंघांवर त्यांनी दावा केलेला आहे. कसं पाहता? तो त्यांचा युतीचा विषय आहे. आम्ही प्रहार आहे आणि प्रहार या बाबतीत काय बोलणार आहे. आम्ही तर पुऱ्या महाराष्ट्रावर दावा ठोकतोय. आमचं असं मत होतं का मनोज जरांगे यांनी निवडणुका लढल्या पाहिजेत, आम्ही त्यांना आधीच सांगितलं होतं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मनोज जरांगे पाटीलवर बोलताना म्हणाले, माझं जरांगे पाटलांना आधीपासूनच म्हणणं होतं की त्यांनी निवडणुका लढवल्या पाहिजे आणि त्यांनी निवडणुका लढण्याचा जर निर्णय घेतला असेल तर त्यांच्या लढण्यासाठी तो अतिशय चांगला आहे. नाव कशाला ठेवेल कोणी, त्याची चळवळ आहे, मागणी आहे. काही जण डिफर्ड होतील, काही जण सपोर्ट करतील, नाव ठेवण्याचा भाग नाही. त्यांनी निवडणुका लढावं असं माझं म्हणणं पूर्णपणे आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसंच वेळापूर्वी जरांगेंनी पत्रकार परिषद घेऊन असं जाहीर केलंय की आम्ही सरकार आता आम्हाला आरक्षण देत नाहीये, त्यामुळे आम्हाला आता राजकारणात यावं लागेल आणि आम्ही राजकारणात आलं तर आम्हाला नावं ठेवू. माझं जरांगे पाटलांना फार अगोदरपासूनच म्हणणं होतं की त्यांनी निवडणुका लढल्या पाहिजेत आणि त्यांनी जर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांच्या लढ्यासाठी तो फार चांगला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्यांनी हेही म्हटलंय की आम्हाला नावं ठेवू म्हणतात. ते नावं कशाला ठेवली कोणी, त्यांची चळवळ आहे, मागणीच आहे. काही जण डिफर होतील, काही जण सपोर्ट करतील, त्याच्यामुळे नावं ठेवण्याचा भाग नाही आहे. त्यांनी लढावं, माझं म्हणणं असं पूर्णपणे लढावं. तर वंचित त्यांच्यासोबत जायचा काही विचार करेल म्हणजे आत्ताच्या स्टेजमध्ये नाही, कारण आम्ही ऑपोजिट कॅम्पमध्ये आहोत, त्याच्यामुळे आता जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. विधानसभेमध्ये वंचितची काय भूमिका राहणार ते आमचे हे उद्या संपल्यानंतर मग आम्ही बसणार आहोत. तर संजय राऊतांनी असंही म्हटलंय की ॲडव्होकेट आंबेडकरांना कायद्याचा अभ्यास करावा लागेल, कारण टाडा हा कायदा बऱ्याच दिवसाआधीच रद्द झालाय, तो त्यांनी राज ठाकरेंवर लावायचं सजेशन. मला ज्ञान शिकवल्याबद्दल मी संजय राऊत यांचे आभार मानतो. नगर परिषद नगर पंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेलापूर ते मंत्रालयपर्यंत लॉंग मार्च. महाराष्ट्र राज्य नगर परिषद व नगर पंचायत कर्मचारी आणि संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने बेलापूर मंत्रालयपर्यंत लॉंग मार्च काढण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रलंबित मागण्या मान्य करूनही काही अधिकारी त्यांना हरताळ फासत असल्याने या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी या लॉंग मार्चचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील कर्मचारी यात सहभागी झाले असून या लॉंग मार्चची दखल न घेतल्यास 9 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे. राज्य सरकारकडून या राज्यातल्या नगर परिषदा नगरपंचायती ज्या संपूर्ण प्रकारच्या सेवा अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत सकाळपासून रात्रीपर्यंत सेवा देणारा हा कर्मचारी आहे. या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा म्हणून अनेक वर्ष लढा चालू आहे. प्रदीर्घ काळापासून अनेक मागण्या ज्या प्रलंबित आहेत, ज्या न्याय्य मागण्या आहेत, शासनाने वेळोवेळी मान्य केलेल्या मागण्या आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी 20 मार्च 2023 रोजी मान्य केल्या की ह्या मागण्यांची पूर्तता झाली पाहिजे. त्यावरती एकाही मागणीवरती गेल्या 1.5 वर्षात पूर्तता झाली नाही आणि म्हणून हा जनप्रक्षोभ आहे, हा कामगारांचा प्रक्षोभ आहे. प्रत्यक्ष स्वतःला त्रास करून घेण्यासाठी कामगार तयार झाले आणि हा लॉंग मार्च निघतोय. यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या दिलेल्या मंजुरीचा अवमान या ठिकाणी वित्त विभागाने केलेला आहे, अर्बन डेव्हलपमेंटने केलेला आहे आणि त्यामुळे या कामगारांना न्याय मिळण्यासाठी आणि ह्या सर्व मागण्या मान्य होण्यासाठी, ज्या मंजूर मागण्या आहेत त्या मान्य होण्यासाठी हा लढा केलेला आहे.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळावी म्हणून NSUIच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी त्रास सहन करावा लागत आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडे फी भरण्यासाठी पैसे नसल्याने त्यांना पुढील शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ मिळावी यासाठी चोपडा NSUIच्या वतीने तहसील कार्यालयात आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी लाडका भाऊ, लाडकी बहीण यासारख्या लाडका विद्यार्थी योजना कधी होणार अशी घोषणा देण्यात आल्या आहेत. सदर आंदोलन NSUIचे प्रदेश सचिव चेतन बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयाच्या आवारात करण्यात आले आहे. नमस्कार, मी चेतन बाविस्कर, प्रदेश सचिव विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र राज्य. आज आम्ही चोपडा येथे शिष्यवृत्ती जी विद्यार्थ्यांना सरकारतर्फे पडत असते, फ्रीशिप म्हणतो आपण त्याला, ते अजूनही मागच्या अनेक वर्षापासून अनेक विद्यार्थी असे त्यांना फ्रीशिप पडत नाही. तर आमची मागणी अशी आहे, फ्रीशिप ही आमच्या विद्यार्थ्यांच्या हक्काची, ती विद्यार्थ्यांना मिळालीच पाहिजे. सरकार अनेक गोष्टींवरती खर्च करत आहे, जसं लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, परंतु विद्यार्थी कधी लाडका होणार ही महत्त्वाची बाब आहे. विद्यार्थी जर लाडका झाला तर भविष्यात या अशा योजनाची, लाडकी बहीण योजना आहे, लाडका भाऊ योजना, या योजनांची गरज पडणार नाही जनतेला. विद्यार्थी आज शिकून पुढे काहीतरी त्याच्या पायावर घालून, आम्हाला असं वाटतं, सरकारला असं वाटतं की कोणी शिकू नये आणि सर्व अडाणी राहावेत, तेव्हाच सरकार चालणार आहे असं आम्हाला असं वाटू लागलं आहे. परंतु आम्ही काही आमची बाजू सोडणार नाही. NSUI कायम विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहील आणि विद्यार्थ्यांचा हक्क मिळवण्यासाठी काम करत राहील. आज आम्ही चोपडा तहसीलदार येथे तहसीलदार कार्यालय येथे चोपडा NSUI तर्फे एक आझादीचं गाणं सादर करून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नातून सरकार जागे होईल अशी आम्हाला खात्री आम्ही. भाजप सरकार किंवा काँग्रेसचे सरकार आता देखील फॉरेन पॉलिसी नेहमीच अपयशी राहील असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. भारतीय जनता पक्ष ज्या वेळेस सरकारमध्ये आला आहे किंवा काँग्रेसचे सरकार असताना देखील आपण पाहिले तर त्याची फॉरेनची पॉलिसी नेहमीच अपयशी राहिल्याचे आपण पाहिले आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी भारताने फार मोठे योगदान दिले आहे. बांगलादेशची जनताही भारतासोबत आहे. बांगलादेशच्या सरकार विरोधात लोक जात आहे, त्याचप्रमाणे इनपुट देऊ शकत नाही. तर हे भारत फॉरेन पॉलिसीत दुर्दैव आहे. ज्यांच्याशी आपले मैत्रीपूर्ण संबंध पाहिजेत त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध न राहता ते मला वाटते दुरावत चालले आहे अशी परिस्थिती आहे. विरोधक पक्षाने हा मुद्दा उचलला पाहिजे अशी माझी इच्छा व्यक्त करतो असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. इनपुट्स द्यावे लागतात. ते इनपुट्स माझ्या अंदाजाने हे सरकार पुरवत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. बांगलादेशमधलं आपण बघितलं तर बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी भारताने फार मोठं योगदान दिलं. बांगलादेशमधली जनता ही भारताबरोबर आहे, परंतु डिप्लोमॅटिकली आपण त्यावेळेस शेख मुजीब रेहमान ह्यांनाही वाचू शकलो नाही. आंध्रेस त्याच्यानंतर झाला, तोही आपण असताना थांबू शकलो नाही. आणि आता फ्रेंडली गव्हर्नमेंट असतानाही त्या सरकारच्या विरोधात जनता जाते किंवा लोक जातात आहे, याचे इनपुटही देऊ शकत नाही. हे मला वाटतं भारताच्या फॉरेन पॉलिसी मधलं दुर्दैवीपणा असं म्हणतो. अफगाणिस्तान सुद्धा तेच होतं. दोस्तम एकेकाळी भारतामध्ये आले होते, ते भारताकडे मदत मागत होते. त्यावेळेस काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं, अटल बिहारी वाजपेयींचं सुद्धा गव्हर्नमेंट होते, त्याही वेळेस ते आले होते. पण आपण दोस्तम यांनाही मदत त्या ठिकाणी करू शकलेलो नाही. किंवा मालदीव्स मधला असणारा आपण असणारं त्या ठिकाणी बघितलं आत्ताच्या याच्यामध्ये, तर तिथेही आपण असणारं भारताच्या विरोधात असणारं गव्हर्नमेंट त्या ठिकाणी चाललेलं आहे. मॉरिशस मधलं, मालदीव्स मधलं असणारं जे आहे किंवा इतर ठिकाणी सुद्धा आपण असणारं पाहिलेलं आहे की ज्यांच्याशी फ्रेंडली रिलेशन्स आपले पाहिजे
त्यांच्याशी आपले असणारं फ्रेंडली रिलेशन न राहता ते मला वाटतं दुरावत चाललीत अशी असणारी परिस्थिती आहे. बर्माचं एक उदाहरण आपल्याकडे, म्हणजे म्यानमारचं आपल्याकडे उदाहरण, श्रीलंकेचं आपल्याकडे उदाहरण आहे आणि मिडल ईस्ट मधल्या असणाऱ्या अनेक कंट्रीज जिथे भारतीय काम करतात तिथलंही असं आहे. मला वाटतं याची असणारी चर्चा खुलेआम या ठिकाणी व्हायला पाहिजे की इंटेलिजन्स फेल्युअर आहे का, की इंटेलिजन्स आलेल्या ह्याच्यावरती मिनिस्ट्री ऍक्ट करू शकली नाही याचं फेल्युअर आहे का, याचा कुठेतरी असणारा आढावा घेणं इथे गरजेचं असून त्या ठिकाणी मानतोय. आणि मेन ऑपोजिशन पार्टी जी आहे काँग्रेस पार्टी, त्यांनी हा मुद्दा डिबेटला आणला पाहिजे, उचलला पाहिजे अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. बरेच लोक बोलवली होती तुम्ही मात्र थँक्यू मी त्या सभेमध्ये थँक्यू. चला थेट सभेला बंद करा. अमरावतीच्या राजकमल चौकात आमदार रवी राणा यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे जोडमारो आंदोलन. शिवसेनेचे तथा नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याबाबत आमदार रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात अमरावतीत शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. रवी राणा यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून राजकमल चौकामध्ये जोडमारो आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आमदार रवी राणा यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी रवी राणा यांच्या प्रतिमेला जोडमारो निषेध व्यक्त केलाय. रवी राणा हे चुकीचे वक्तव्य करून जिल्ह्यातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शिवसेना शिंदे गटाने नवनीत राणा यांच्याकडून आणण्यासाठी प्रयत्न केले आहे. त्यामुळे लावलेला आहे. अडसूळ साहेबांनी आणि आमचे जे मुख्य नेते आहेत एकनाथजी शिंदे साहेब यांनी वारंवार आम्हाला फोन करून, आणि अडसूळ साहेब असो, कॅप्टन अभिजितदादा अडसूळ साहेब असो, आम्ही सर्व महायुतीचे घटक आहोत. बोलत असताना रवी राणांजी त्यांनी तोंडाचा जर उपयोग जास्त केला नसता तर आज आपल्या जिल्ह्याचं जे नुकसान झालेलं आहे, आज आपल्या जिल्ह्याचे नवनीतजी राणा ह्या कॅबिनेट मंत्री राहिल्या असत्या. पण अभिजित भाऊचे नेहमीच म्हणजे वारंवार आपल्याला पत्रकाराद्वारे किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये वातावरण खराब करण्याकरता वारंवार चुकीचे उत्तर देत राहतात, चुकीचे मोठ्या मोठ्या निर्णय बोलत राहतात. म्हणून नवनीत राणांचा हा पराभव झालेला आहे. आमच्या कॅप्टन साहेबांनी आणि अडसूळ साहेबांनी, अभिजितदादांनी वारंवार आम्हाला मिटिंगा घेऊन, प्रत्येक गावात सभा घेऊन नवनीत राणांना निवडून आणण्याकरता प्रयत्न केलेले आहेत. परंतु अभिजितदादांनी वर आणि अडसूळ साहेबांवर त्यांचे वैयक्तिक थोडे वाद असल्यामुळे की अडसूळ साहेबांनी नवनीत राणांची सीट पाडली असं रवीजी राणा काल वक्तव्य केलं. आम्ही त्यांचा निषेध करतो. आणि महायुतीचे आपण घटक असल्यामुळे 5 वेळा राहिलेले आमचे आनंदराव खासदार आहेत. एवढ्या मोठ्या खासदारावर आपल्या आमदार महोदयांनी असे वक्तव्य करायला पाहिजे. मी कालच्या वक्तव्यांचा त्याचा निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रीय हातमाग दिनाच्या येवल्यातच प्रथमच हाताकामाची काढली मिरवणूक. राष्ट्रीय हातमाग दिन सर्वत्र उत्सवात साजरा होत असून यावेळी येवल्यात शहरात प्रथमच हाताकामाची पालखी मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली आहे. येवला शहरातील पैठणीच्या जगप्रसिद्ध असून पैठणीचा व्यवसाय, ज्या हातमागावर पैठणी साडीचे विणकाम करून साडी तयार केली जाते, त्याच हातामागाची पालखी मिरवणूक येवला शहरातील विणकर बांधवांच्या वतीने काढण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने येवला शहरातील विणकर बांधव उत्सवाला उपस्थित होते. आज 7 ऑगस्ट या दिवशी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 2015 रोजी या राष्ट्रीय हातमागाची घोषणा केली आणि तेव्हापासून आज आपण 10वा हातमाग दिन उत्साहामध्ये साजरा करत आहोत. आज येवल्यामध्ये प्रथमच आम्ही ज्या विणकरांचा उदरनिर्वाह, जे विणकरांचे दैवत असे हातमाग, या हातमागाची आम्ही पालखीमध्ये मिरवणूक काढत आहोत. आणि प्रचंड सर्व समुदायाने विणकर समाज इथे जमलेला आहे. यानंतर गावामधून पालखी ही काढली जाईल
व पालखी मिरवणूक आल्यानंतर तेथे ज्येष्ठ विणकरांचा सन्मान होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. धन्यवाद. नांदेड येथे बनवलेला राष्ट्रध्वज 16 राज्यात जातो. नांदेडकरांसाठी अभिमानाची गोष्ट. नांदेड येथे खादी ग्रामोद्योग भवन येथे राष्ट्रध्वज बनवला जातो. राष्ट्रध्वज हा देशातील 16 राज्यात बनवला जातो. त्यामुळे नांदेडला राष्ट्रध्वज निर्मितीला अनन्य महत्त्व आहे. खादी हा केवळ कापड नसून तो एक राष्ट्रीय विचार आहे. नांदेडमध्ये खादीपासून तयार केलेला राष्ट्रध्वज 16 राज्यांमध्ये जातो. खादी ग्रामोद्योग मंडळाकडून हुबळी, कर्नाटक, दिल्ली, मुंबई आणि नांदेड यासह ठिकठिकाणी राष्ट्रध्वज निर्मिती केली जाते. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती ही महाराष्ट्रातली खादी उत्पादन करणारी आणि राष्ट्रध्वज निर्माण करणारी अग्रगण्य संस्था आहे. बाकी मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मुंबईला एक राष्ट्रध्वज तयार होतो, बाकी कुठे तयार होत नाही. राष्ट्रध्वजाचं उत्पादन करण्यामध्ये आम्हाला अभिमान वाटतो किंवा आमचा राष्ट्रध्वज हा संबंध देशातल्या 12 राज्यामध्ये जातो आणि मोठ्या प्रमाणामध्ये आमची विक्री सुद्धा होते. त्याप्रमाणे तसं काही नाही. पण यंदाची परिस्थिती जर पाहिली तुम्ही, गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदाचा विचार जर आपण जर केला तर गतवर्षी हर घर तिरंगा हा विषय होता आणि ज्यावेळेस खादीचे झेंडे संपत आले, खादीचे तयार झालेले देशामधले, मग त्यावेळेस काय करायचं? शेवटी प्रश्न असा निर्माण झाला किंवा जे मिळेल ते कापड घ्या, मिळेल त्या कापडाचे झेंडे तयार करा, अशा प्रकारचा प्रयत्न झाला. आणि त्याचे दुष्परिणाम पुरुष असे झाले आमच्यावर की कसं एक प्रकारचा झेंडा वापरता येतो म्हणून लोक आता त्या प्रकारचा झेंडा वापरण्याचा प्रयत्न करत आहेत, जे खादीचा नाही. पूर्वी आम्ही खादीच्या शिवाय झेंडा वापरतच नव्हतो, कळले की नाही. नंतर परत आदेश आले, तेही कामापुरते आदेश आले, तरी आमचं त्या मानाने उत्पादन काही फार कमी झालेलं नाही. जेव्हा जेव्हा भारतीय नागरिक अडचणीत आले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना सुखरूप परत आणले, असं दीपक केसरकर म्हणाले. दीपक केसरकर योजनेवर बोलताना म्हणाले, ज्यावर आपण सत्तेवर आहोत त्यावेळी जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे. हे सरकार चांगलं काम करीत आहे. टीका करतात मोदींवर करायची, आपण कोण आणि मोदी कोण यांचा सामान्य विचार केला पाहिजे. ज्याला माझी जाहीर झाली त्याला माझ्या भावाचं काय हेच विचार ज्याला भावाला समजा 6,000, 8,000 आणि 10,000 स्टायपेंड डिक्लेअर केलं त्यावेळेला त्याच्यावर दुसरंच काहीतरी बोलायचं. कर्नाटक सरकार हे तुम्हाला दिसत नाही. टीका करताना मोदी साहेबांवर टीका करायची, आपण मोदी साहेब याचा सर्वसामान्यपणे विचार केला पाहिजे. आणि तुम्ही बांगलादेशबद्दल काय बोलायचं की ज्या वेळेला देशमुख होती त्याच्यामध्ये हिरवे झेंडे नाचत होते आणि मग भगवे झेंडे घेतलेले जे युवक होते ते मिरवणुकीतून बाहेर गेले, ते तुम्हाला दिसलं नाही. बांगलादेश हा भारताचा भाग नाही, परंतु प्रत्येक आपल्या नागरिकांचं संरक्षण करायचं काम हे पंतप्रधान मोदी करत होते. युक्रेनचं ज्यावेळेला युद्ध सुरू झालं त्यावेळेला भारतीय विद्यार्थ्यांसाठी युद्ध काही काळ थांबवण्यात आलं आणि भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं. याला मोदी साहेब म्हणतात. नुसतं जसं संजय राऊत बोलतात तसं बोलून का उपयोग आहे? आपण काय केलं हे सांगितलं पाहिजे ना. एक जर युद्ध थांबू शकतो एका शब्दासाठी, त्याला ताकद म्हणतात आणि ही विश्वातली ताकद आहे जी आपल्या लोकांसाठी वापरली जाते. आणि एकदा मेसेज 10 वेळा झालं तिथे आमची मुलं अडचणीत आली तर तिथं शिक्षण विमानं वाढली आणि त्याला सुखरूप परत आणलं गेलं. याला मोदी साहेब आणि त्याची ताकद म्हणतात. ही केवळ मोदी साहेबांची ताकद नाही, भारताची ताकद आहे आणि भारताची संस्कृती आहे. तुम्ही सगळं विसरला, तुम्ही काँग्रेसच्या नादी लागलेल्या आणि त्याच्यामुळे तुम्ही वाटेल तशी स्टेटमेंट करता. तुमच्याबद्दल आदर असल्यामुळे आम्ही संयमाने बोलतो आणि आमचा जो संयम कायम राहील.
एवढं काम या सरकारने करून दाखवलेलं आहे आणि रोज आम्ही नवीन निर्णय घेत असतो सर्वसामान्य लोकांसाठी. हे निर्णय आम्ही घेत राहणार. आज सुद्धा ज्या इन्शुरन्स कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही, कारण आम्ही जवळजवळ 8,000 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी काढलेले आहेत आणि 1 रुपयामध्ये इन्शुरन्स दिलेला आहे, त्यांच्यावर FIR दाखल करण्याचा त्या इन्शुरन्स कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना FIR दाखल करण्याचा निर्णय सुद्धा आजच्या कॅबिनेटमध्ये झालेला आहे. अनेक निर्णय झाले, पण मला असं दुसऱ्या कार्यक्रमाला